नमस्कार मित्रांनो. आज आपण इयत्ता 9वी विषय राज्यशास्त्र प्रकरण 2 भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल या पाठाचा अभ्यास करणार आहोत. या प्रकरणात प्रामुख्याने परराष्ट्र धोरण अर्थ व महत्त्व, परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक, भारताचे परराष्ट्रीय धोरण आणि परराष्ट्र धोरणाचे विविध टप्पे या प्रमुख घटकांचा अभ्यास करणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. परराष्ट्र धोरण अर्थ व महत्त्व. आज जगातील सर्वच देश आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे घटक असतात. जगातील कोणतेच राष्ट्र सर्वार्थाने स्वयंपूर्ण नाही. प्रत्येक देशाला काही ना काही गोष्टींसाठी इतरावर अवलंबून राहावेच लागते. प्रत्येक देशाला यासाठी आपल्या हिताचेच निर्णय घ्यावे लागते. याचा अर्थ आपल्या देशाचे राष्ट्रहित लक्षात घेऊन कोणत्या राष्ट्राशी, कोणत्या देशाशी मैत्री करावी, कोणत्या गटात सामील व्हायचे याचा निर्णय जगातील प्रत्येक देश, प्रत्येक राष्ट्र घेत असतो. आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणती भूमिका घ्यायची याचा विचारपूर्वक निर्णय घेण्याचा अधिकार जगातील प्रत्येक सार्वभौम देशाला, प्रत्येक सार्वभौम राष्ट्राला आहे आणि याच वैचारिक भूमिकेला त्या देशाचे परराष्ट्रीय धोरण असे म्हटले जाते. म्हणजे परराष्ट्रीय धोरण याचा अर्थ की आपल्या देशाच्या संदर्भात कोणती भूमिका घ्यायची, आपण कोणाशी संबंध ठेवायचे आहे, कोणत्या राष्ट्राशी मैत्री करायची आहे, कोणत्या गटात सहभागी व्हायचे आणि ही भूमिका ठरवण्याचा अधिकार जगातील प्रत्येक सार्वभौम देशाला असतो आणि याच गोष्टीला किंवा ह्याच त्या वैचारिक भूमिकेला त्या देशाचे परराष्ट्रीय धोरण असे म्हणतात. राष्ट्रीय हितसंबंध. आपल्या देशाचे स्वातंत्र्य व सार्वभौमत्व सुरक्षित ठेवण्यासंदर्भात राष्ट्र ज्या उपाययोजना करतात त्याला राष्ट्रीय हितसंबंध असे म्हणतात. याचा अर्थ प्रत्येक देश आपण स्वतंत्र कसं राहू आणि आपल्या देशाचे सार्वभौमत्व अबाधित कसे राहील, सुरक्षित राहील यासाठी प्रयत्न करते. त्यासाठी काही उपाययोजना करत असते आणि त्यालाच त्या देशाचे राष्ट्रीय हितसंबंध असे म्हणतात. आर्थिक विकास साधून देशाचं सामर्थ्य वाढवणे यालाही किंवा याही गोष्टीचा राष्ट्रीय हितसंबंधात समावेश होतो, की आपल्या देशाचा अधिकाधिक आर्थिक विकास वाढवायचा आहे आणि आपल्या देशाचं जगामध्ये सामर्थ्य वाढवायचंय आणि ही गोष्ट सुद्धा राष्ट्रीय हितसंबंधात महत्वाची असते. राष्ट्रीय हितसंबंध आणि परराष्ट्र धोरण यांचा अतिशय निकटचा संबंध आहे. राष्ट्रीय हितसंबंधाची जोपासना ही परराष्ट्र धोरणाच्या द्वारेच केली जाऊ शकते. म्हणूनच परराष्ट्र धोरणाचा विस्तृत अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला राष्ट्रीय हितसंबंध म्हणजे काय, त्याचा अर्थ, त्याचं महत्व हे समजले पाहिजे. आपल्या राष्ट्रासाठी काय फायद्याचे आहे, काय तोट्याचे आहे, योग्य काय, अयोग्य काय याचा योग्य तो विचार करून निर्णय घेतले जाते, तेव्हा त्याला राष्ट्रीय हितसंबंधाची जोपासना केली जाते असे त्या ठिकाणी बोलता येईल, सांगता येईल. राष्ट्रीय हितसंबंध व परराष्ट्र धोरण. राष्ट्रीय हितसंबंध आणि परराष्ट्र धोरण यांचा अगदी निकटचा म्हणजे जवळचा संबंध आहे असं आत्ताच आपण म्हणालो. संरक्षण व आर्थिक विकास या राष्ट्रीय हितसंबंधाच्या जोपासना परराष्ट्रीय धोरणाद्वारे केली जाते. म्हणजे प्रत्येक राष्ट्राचा राष्ट्रीय हितसंबंध काय असतो, तर सुरुवातीला आपल्या देशाचे संरक्षण करणे आणि नंतर त्यापुढे आपल्या देशाचा आर्थिक विकास करणे, हे झाले राष्ट्रीय हितसंबंध. पण ह्या राष्ट्रीय हितसंबंधाची जोपासना कशाद्वारे केली जाणार आहे, तर त्या देशाच्या परराष्ट्रीय धोरणाद्वारे ती केली जाणार आहे. म्हणजेच राष्ट्रीय हितसंबंध हे एक उद्दिष्ट आहे, तर ते साध्य करण्यासाठी साधन म्हणून परराष्ट्र धोरण आहे. म्हणजे लक्षात घ्या, राष्ट्रीय हितसंबंध हे आपण समोर ठेवलेलं उद्दिष्ट आहे, की आपल्या राष्ट्राचा हितसंबंध काय आहे, की संरक्षण करायचंय, देशाचा आर्थिक विकास साधायचा आहे. पण ते साध्य करण्याचं साधन कोणतं आहे, तर परराष्ट्र धोरण आहे. म्हणजे आपण जे परराष्ट्र धोरण आखणार आहोत, ज्या गटात सहभागी होणार आहोत, ज्या राष्ट्राबरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित करणार आहोत, तर त्यातून आपलं उद्दिष्ट साध्य होतंय का, हे सुरुवातीला आपल्याला बघावं लागतं. राष्ट्रीय हितसंबंधात बदल होतात कारण येणाऱ्या परिस्थितीनुसार, बदलत्या काळानुसार राष्ट्रीय हितसंबंध बदलत असतात आणि जसे राष्ट्रीय हितसंबंध बदलत असतात तसे परराष्ट्रीय धोरणात सुद्धा बदल करावा लागतो. परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक. आता परराष्ट्र धोरण निश्चित करणारे काही घटक आहेत, ते कोणते आपण बघूया. 1. देशाचे भौगोलिक स्थान. 2. राजकीय व्यवस्था. 3. अर्थव्यवस्था. 4. राजकीय नेतृत्व आणि 5.
प्रशासकीय घटक. तर हे घटक आहे की जे परराष्ट्र धोरण निश्चित करणारे, परराष्ट्र धोरणावर परिणाम करणारे घटक आहे. आपण एकेकाचा विचार करूया, त्याचा अर्थ समजून घेऊया. देशाचे भौगोलिक स्थान. आता बघा, आपण पृथ्वीगोल पाहिला असेल किंवा जगाचा राजकीय नकाशा अभ्यासला असेल. त्यावरून एखाद्या देशाचं भौगोलिक स्थान कुठे आहे, कसं आहे हे आपल्या लक्षात येतं. काही देश अन्य देशापासून खूप दूर असतात, काही देश जवळ असतात, काही देश गजबजलेले असतात, एकमेकांच्या शेजारी असतात. याचाही विचार कधी-कधी करावा लागतो. काही देशांना समुद्रकिनारा लाभलेला असतो, काहींना नसतो. एखाद्या देशाकडे अधिकची खनिज संपत्ती असते, काहींकडे नसते. म्हणजे काय? तर थोडक्यात सांगायचा याचा अर्थ, तर जो देश आहे, त्या देशाचं भौगोलिक स्थान नेमकं कसं आहे? त्या देशाचं स्थान कोणत्या गोलार्धात आहे? त्याच्याकडे किती खनिज संपत्ती आहे? त्याचा आकार, तेथील लोकसंख्या, त्या देशात असणाऱ्या जमिनीचा पोत, देशाला लाभलेला समुद्रकिनारा, नैसर्गिक साधन संपत्तीची उपलब्धता. तर देशामध्ये असणाऱ्या सर्व गोष्टी आपल्याला परिणाम करतात जेव्हा आपण आपल्या देशाचं परराष्ट्रीय धोरण ठरवत असतो. आणि म्हणून परराष्ट्र धोरणवर परिणाम करणारा हा पहिला घटक, की आपल्या देशाचं नेमकं भौगोलिक स्थान कुठे आहे? आपल्याकडे काय नेमकं जास्त आहे? खनिज संपत्ती अधिक आहे, की व्यापारासाठी अनुकूल असे सागरी मार्ग आपल्याकडे अधिक आहे? तर याचा विचार आपल्याला पहिल्यांदा करावा लागेल. म्हणजे देशाचे भौगोलिक स्थान हे परराष्ट्र धोरण निर्मितीवर परिणाम करणारा पहिला घटक आहे. दुसरं म्हणजे राजकीय व्यवस्था. लोकशाही देशात परराष्ट्र धोरण ठरवण्यात त्या देशाच्या संसदेचा मोठा वाटा असतो. संसद म्हणजे पार्लमेंट, आणि पार्लमेंटचे जे सदस्य आहे ते तिथे एकत्र येतात आणि परराष्ट्र धोरण निर्मितीवर चर्चा करत असतात. किंबहुना त्या देशात असणारा जो विरोधी पक्ष आहे तोही चर्चेच्या माध्यमातून परराष्ट्र धोरणावर नियंत्रण ठेवू शकतो. परराष्ट्र धोरणात काही त्रुटी असतील, काही दोष असतील, काही उणिवा असतील, त्या दाखवून देण्याचं काम सुद्धा विरोधी पक्षाचं असतं. जे देश संघराज्य भारतासारखे, म्हणजे अनेक घटक राज्यांचा मिळून जिथे संघ देश बनलेला आहे, अशा देशात परराष्ट्र धोरण ठरवण्यात त्या देशामध्ये असणारे जे घटक राज्य आहे, तर त्या घटक राज्यांचा हिताचाही विचार करावा लागतो. समजा श्रीलंकेत काही घडामोडी घडल्या, तर त्याचा तमिळनाडू राज्यावर परिणाम होत असतो. किंवा जेव्हा आपण बांगलादेशाच्या संदर्भात विचार करतो, त्या देशाची परराष्ट्र धोरण आखतो, तेव्हा त्याचा परिणाम पश्चिम बंगाल या पूर्वेकडच्या राज्यावरही होत असतो. म्हणजे तिथे या राजकीय व्यवस्थेचा सुद्धा विचार होत असतो, हे आपण लक्षात घेतलं गेलं पाहिजे. जिथे हुकुमशाही राजवटी आहे, तिथे काही हा फरक पडत नाही. कारण हुकुमशाही राजवटीत एकच व्यक्ती असतो, तोच हुकुमशहा असतो आणि तीच एक व्यक्ती किंवा तोच एक पक्ष किंवा तोच त्यांचा सत्ता गट सर्व धोरण ठरवतो आणि त्याबद्दल निर्णय घेत असतो. परराष्ट्र धोरण निर्मितीवर परिणाम करणारा पुढचा घटक म्हणजे अर्थव्यवस्था. आधुनिक काळात कोणत्याही देशाच्या आर्थिक स्थितीला परराष्ट्र धोरण ठरवण्यात फार महत्त्व प्राप्त झालेले आहे. कारण अलीकडच्या काळात प्रत्येक देश आर्थिक स्थितीला अधिक महत्त्व देताना दिसत आहे. आर्थिक विकास हे सर्वच राष्ट्रांचं अतिशय महत्त्वाचं उद्दिष्ट बनत चाललेलं आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या परराष्ट्र धोरणावर दोन प्रकारचा परिणाम होत असतो. एक, देशाची आयात निर्यात, त्याचप्रमाणे जागतिक व्यापारामध्ये असणारा सहभाग यावर. याचा अर्थ प्रत्येक देश आपल्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी अन्य देशाशी जेव्हा संबंध प्रस्थापित करतोय, तेव्हा आर्थिक संबंधाचा विचार करतोय, त्याच्याशी होणाऱ्या आयात निर्यातीचा विचार करतोय, जागतिक व्यापारात किती प्रमाणात सहभागी होता येईल याचाही विचार करतोय, आणि हे सर्व घटक परराष्ट्र धोरण निर्मितीला आकार देण्याचं काम करत असतात. दुसरी बाजू म्हणजे सध्याच्या जागतिक अर्थव्यवस्थेत आर्थिक सुरक्षतेचे मुद्दे हे आता राष्ट्रीय सुरक्षतेच्या मुद्दे इतकेच महत्वाचे बनत चाललेले. कारण आर्थिक सुरक्षितता एक महत्वाची सुरक्षितता आहे. का? तर जो देश, जे राष्ट्र अधिक आर्थिक सुरक्षित असेल, मजबूत असेल, तो देश इतर देशावर कमी परावलंबी असणार आहे. उदाहरणार्थ आज जगातले आपण काही पाश्चात्य म्हणजे विकसित देश बघतोय, की त्या देशांच्या अर्थव्यवस्था अतिशय मजबूत आहे आणि मजबूत असल्यामुळे त्यांना आपोआप लष्करी सुरक्षा देखील लाभते. का? तर त्यांना इतर राष्ट्रावर कमी अवलंबून राहावं लागतं आणि त्यांना स्वतंत्रपणे परराष्ट्र धोरण आखता येऊ शकतं. म्हणून अर्थव्यवस्थेचा परिणाम सुद्धा परराष्ट्र धोरणावर होऊ शकतो. किंबहुना मला असं बोलता येईल इथे आता, की गरीब राष्ट्र आहे, याला परराष्ट्र धोरण आखताना थोडंसं लवचिकता ठेवावी लागेल, आणि जो श्रीमंत देश आहे, विकसित देश आहे, याचं जे परराष्ट्र धोरण असेल, तो थोडीशी ताठर भूमिका घेऊ शकतो, कारण त्याच्या गरजा कमी आहे, त्याचं परावलंबन कमी आहे आणि म्हणून तो त्याच्या दृष्टीने अधिक सोयीचं बघणार आहे. तर हा परिणाम तिथे घटक करत असतो. पुढे राजकीय नेतृत्व. राजकीय नेतृत्व हे सुद्धा महत्वाचं आहे.
की ज्यामध्ये परराष्ट्र धोरण निर्मितीमध्ये कोणाचा मोठा वाटा असतो, तर त्या देशाचे राष्ट्रपती, त्यांच्या खालोखाल प्रधानमंत्री, गृहमंत्री, परराष्ट्र मंत्री, अर्थमंत्री आणि त्या देशाचे संरक्षण मंत्री. तर यांचा मोठा वाटा आहे. परराष्ट्र धोरणातील सातत्य टिकवून ते सुधारण्याचा प्रयत्न हे ह्या पदावर असणारे सर्व व्यक्ती करत असतात. उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर पंडित नेहरू हे जे पहिले प्रधानमंत्री आमच्या राष्ट्राचे देशाचे होते, त्यांनी परराष्ट्र धोरणामध्ये महत्वाची अलिप्ततावादाची भर घातली. तर अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री असताना त्यांनी भारत आणि चीन संबंध सुधारण्यात अतिशय मोठं योगदान दिलेलं आहे. तर ह्याही गोष्टी आपल्याला इथे विचारात घेता येतील, की नेमकं कोणतं नेतृत्व आहे, नेतृत्व कोणत्या पक्षाचं आहे आणि ते नेतृत्व किती संपन्न आहे, प्रगल्भ आहे. तर याचाही विचार तिथे परराष्ट्र धोरण ठरवण्यात होत असतो. पुढचा घटक म्हणजे शेवटचा 5वा घटक आहे प्रशासकीय घटक, जो परराष्ट्र धोरण निर्मितीवर परिणाम करतो. खरं तर परराष्ट्र धोरण निर्मितीमध्ये परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, परराष्ट्र सचिव, परदेशातील दूतावास, राजनैतिक अधिकारी इत्यादी घटकांचा परराष्ट्रीय धोरण ठरवण्यात अतिशय महत्वाचा सहभाग असतो. म्हणजे ही एक साखळीच आहे, की जे परराष्ट्र धोरण निर्मितीमध्ये की आपल्या देशाशी दुसऱ्या देशाशी मैत्री करताना किंवा व्यापार करताना, आयात-निर्यात करताना, एखादा करार करताना या सगळ्या गोष्टींना किंवा या सगळ्या घटकावरील व्यक्तींना तिथे विचारात घ्यावं लागतं. परंतु आपण जरी असं बोललो, की ही सर्व प्रशासकीय घटक आहे, पण या प्रशासकीय घटकांना मदत करण्यासाठी एक मोठी प्रशासकीय यंत्रणा आहे. आता ही जी प्रशासकीय यंत्रणा ही कोणत्या मार्गाने मदत करते? तर एखाद्या राष्ट्राशी करार करायचा आहे किंवा धोरण आखायचं आहे, तर त्या संदर्भातली सर्व माहिती गोळा करणे, त्या माहितीचं विश्लेषण करणे, त्यावर आधारित एखादा सल्ला देणे आणि ही सर्व प्रशासकीय कामे पार पाडण्याचं काम हे अधिकारी करत असतात. याचबरोबर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ही सुद्धा महत्वाची एक भूमिका निभावत असतात. याचाही विचार इथे झाला गेला पाहिजे. भारताचे परराष्ट्रीय धोरण. आता आपण परराष्ट्र धोरण निर्मितीवर परिणाम करणाऱ्या घटकांचा 5 घटकांचा अभ्यास केल्यानंतर भारताचे परराष्ट्रीय धोरण कसे आहे याचा विचार करूया. 1947 साली देशाला स्वातंत्र्य प्राप्त झालं आणि स्वातंत्र्यानंतर भारताला परराष्ट्रीय धोरण ठरवण्याचा एक प्रकारचा अधिकार प्राप्त झाला. तिथून पुढेच भारताने आपलं परराष्ट्र धोरण आखण्यास सुरुवात केली होती. भारताचे परराष्ट्रीय धोरण हे शांतता, मानवी हक्क, राष्ट्राची सुरक्षितता या प्रमुख शाश्वत मूल्यावर आधारलेला आहे. हीच भारताची शांततेची भूमिका पहिल्यापासूनच असलेली दिसते. भारताच्या परराष्ट्रीय धोरणाची मार्गदर्शक तत्वे आपल्या संविधानाच्या, आपल्या भारताच्या राज्यघटनेत 91व्या कलमात दिलेली आहे आणि त्यानुसार आपण सुरुवातीच्या काळात आपल्या भारताचं परराष्ट्र धोरण आखलेलं आहे. संविधानाच्या 91व्या कलमेत कोणकोणती मार्गदर्शक तत्वे दिली ती बघूया. 91 कलम 51 नुसार मार्गदर्शक तत्वातील तरतुदी कोणत्या आहे? 1. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता स्थापन करणे. भारताची पहिल्यापासून ही भूमिका आहे की जगात शांतता टिकली पाहिजे. युद्ध किंवा अन्य प्रकारच्या कुठल्याही लढाया, वादविवाद नको आहे आणि या भूमिकेत भारत पहिल्यापासून आहे आणि तशा प्रकारचं मार्गदर्शक तत्व सुद्धा आपल्या राज्यघटनेत आहे. 2. राष्ट्रात न्याय व सन्मानीय संबंध प्रस्थापित करणे. म्हणजे प्रत्येक देश आहे, तर प्रत्येक देशामध्ये न्याय आणि चांगल्या प्रकारचे संबंध प्रस्थापित झाले पाहिजे, हे देखील एक मार्गदर्शक तत्व आहे. आंतरराष्ट्रीय करार आणि कायदे यांचा आदर केला गेला पाहिजे, कारण ते कायदे, ते करार मुळातच असे यासाठी केले की सर्व राष्ट्रांनी त्याचे पालन करावे आणि भारताची भूमिका ही की त्या कायद्यांचं, त्या करारांचं आपण पालन करणं गरजेचं आहे. तर जगात शांतता प्रस्थापित होण्यास अधिक मदत होईल. आणि 4थं मार्गदर्शक तत्व आहे की जर राष्ट्रात काही भांडण किंवा वाद असेल, तो लवादाच्या साहाय्याने सोडवावा. आंतरराष्ट्रीय वादाची म्हणजे त्या ठिकाणी सोडवणूक आहे ती शांततामय मार्गाने झाली पाहिजे. ही भूमिका भारताची अगदी पहिल्यापासून आहे. ही तत्वे आपल्या भारताच्या राज्यघटनेत नमूद केलेली आहे. त्यानुसारच भारताने आपल्या सुरुवातीच्या टप्प्यात आपलं परराष्ट्रीय धोरण आखलेलं आहे. भारतीय परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे: 1. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता यांना प्राधान्य देणे, जे आत्ताच आपण बघितलंय. 2. आंतरराष्ट्रीय समस्या, वाद शांततेच्या मार्गाने सोडवणे. कुठे भांडण किंवा युद्ध हा मार्ग न स्वीकारता तडजोडीचा मार्ग अर्थात शांततेच्या मार्गाने ते सोडवणं यावर भारताचा कल दिसतो. 3. अन्य राष्ट्राशी, सर्व राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणे. 4. आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर करणे. जे मार्गदर्शक तत्वात सांगितलं तीच उद्दिष्टे इथे आलेली आहेत. 5. देशाच्या सीमारेषा सुरक्षित राहतील असे प्रयत्न करणे. कारण शेवटी भौगोलिक सीमारेषा सुरक्षित असल्या की आपलं सार्वभौमत्व टिकणार आहे.
आणि त्यासाठी नेहमीच आपल्याला प्रयत्नशील राहावे लागणार. 6. भारताच्या एकतेचे आणि एकात्मतेचे अखंड संरक्षण करणे हे सुद्धा आपल्या परराष्ट्र धोरणाचं प्रमुख उद्दिष्ट आहे. 7. भारतीय दूतावासाद्वारे अन्य देशात वास्तव्य करत असलेले जे भारतीय आहे, त्या भारतीय नागरिकांच्या हिताचे संरक्षण करणे. म्हणजे प्रत्येक देशामध्ये आपला भारताचा दूतावास असतो, राजनैतिक अधिकारी असतात आणि त्या देशात आपल्या भारताचे नागरिक नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने वास्तव्य करत असतात. तर त्या नागरिकांचं तिथे संरक्षण करणं हे आपलं त्या ठिकाणी काळाची गरज आहे आणि त्यानुसार त्यांचे संरक्षण करणे, त्यांचं हित जोपासणे, तर हे सुद्धा परराष्ट्र धोरणाचा एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. 8. आर्थिक हितासाठी अन्य देशांशी आर्थिक व व्यापारी संबंध प्रस्थापित करणे. आपल्याला देशाला शेवटी नाही म्हटलं, कितीही म्हटलं, तर आपल्याला आपला आर्थिक विकास करायचा आहे आणि तोच महत्त्वाचा उद्देश आहे. आणि म्हणून आपल्याला इतर देशांशी आर्थिक व्यापारी संबंध प्रस्थापित करणे, हे देखील भारताच्या परराष्ट्र धोरणाचं प्रमुख उद्दिष्ट आहे. परराष्ट्र धोरणाविषयीचा पहिला टप्पा देशाला स्वातंत्र्यानंतर 1947 ते 1990. परराष्ट्र धोरणामध्ये आपण इथे 2 टप्पे केलेले आहेत. तो दुसरा टप्पा नंतर बघूया. पहिला टप्पा आहे 1947 ते 1990. भारताच्या परराष्ट्र धोरणाचा पाया खरं तर भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनीच घातलेला आहे. कारण या धोरणाद्वारे त्यांनी पहिल्यापासूनच वसाहतवादाला विरोध केला. संयुक्त राष्ट्रात सुद्धा अनेकदा ती भूमिका मांडलेली आहे आणि जागतिक शांतता आणि सुरक्षतेला प्राधान्य देण्याचा प्रयत्न पंडित नेहरूंनी सुरुवातीपासूनच केलेला आहे. सुरुवातीच्या काळातील परराष्ट्र धोरणाची काय वैशिष्ट्ये होती ते आपण बघूया. कोणत्याही दबावाशिवाय जागतिक घडामोडींचे आकलन करून घेणे. याचा अर्थ आता भारत स्वतंत्र झाला होता. पूर्वी एक वसाहत होता, आता एक स्वतंत्र देश आहे आणि म्हणून कोणाच्याही दबावाशिवाय अतिशय स्वतंत्रपणे भारताने आपलं परराष्ट्र धोरण आखण्याची सुरुवात केली. शांतता हे नेहमीच भारताच्या परराष्ट्र धोरणाचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. त्याचप्रमाणे पाकिस्तान आणि चीन या देशांकडून होणारे जे संभाव्य धोके आहे ते विचारात घेणे. कारण पाकिस्तान तर पहिल्यापासूनच उपद्रवी होता आणि त्याचा त्रास भारताला होताच. पण चीनने सुद्धा 1962 साली भारतासोबत युद्ध केलं आणि त्यात आपल्याला हरवलं. तर या देशांपासून, या दोन्ही शत्रू राष्ट्रापासून संभाव्य धोके विचारात घेऊनच आपल्याला निर्णय घ्यावा लागतो. किंबहुना आजही तुम्ही विचार करा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जेव्हा एखाद्या राष्ट्राबरोबर व्यापार करायचा असतो, परराष्ट्र धोरण ठरवायचं असतं, तेव्हा आपल्याला 2 राष्ट्रांना पहिला विचार करावाच लागतो. कारण यापासून होणारे संभाव्य धोके आधी विचारात घ्यावे लागतात आणि नंतर इतर राष्ट्रांशी आपल्याला बोलणी करावी लागत असते. 3. शांततेचा व स्वावलंबनाचा आग्रह हे सुद्धा सुरुवातीला आपण त्या ठिकाणी उद्दिष्ट समोर ठेवलं होतं, की देशाला अधिक स्वावलंबी करणे. मग ते अन्नधान्याच्या बाबतीत असेल किंवा इतर उपभोग्य वस्तू किंवा अन्य बाबतीत असेल आणि शांतता प्रस्थापित करणे. त्याचप्रमाणे अलिप्ततावादाच्या धोरणाचा पुरस्कार सुरुवातीला भारताने केला, ते पुढे आपण बघूया. त्याचप्रमाणे सर्वच राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध म्हणजे का? तर जेव्हा जगात शीतयुद्ध 2 गट पडले होते, एक भांडवलवादी राष्ट्रांचा गट आणि 2 समाजवादी राष्ट्रांचा गट. तर या दोन्ही गटात सहभागी न होता सर्वच राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करायचे. कारण असं होतं, की भारत एक नवीन स्वतंत्र झालेला देश होता आणि या दोन्ही महासत्ताकडून म्हणजेच अमेरिका आणि सोव्हिएत युनियन या दोघांकडूनही आपल्याला मदत मिळणं, सहकार्य मिळणं गरजेचं होतं. देशाची संरक्षण व्यवस्था अधिक बळकट करण्यावर भर सुरुवातीच्या काळात आपण दिला. कारण आपलं पुढे आपण प्रकरण 3 मध्ये बघणार आहोत भूदल, नौदल, वायुदल हे अधिकाधिक सक्षम आपल्याला त्या ठिकाणी करायचं होतं. अलिप्ततावादाचा स्वीकार. भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये पहिले प्रधानमंत्री पंडित नेहरू यांनी अलिप्ततावादाचा स्वीकार केला आणि सर्व राष्ट्रांशी सहकार्य मिळवण्याचा आणि विकास साधण्याचा प्रयत्न केला होता. याचा अर्थ असा होता, जगात दुसऱ्या महायुद्धानंतर जेव्हा शीतयुद्ध उद्भवलं, परत एकदा जग परस्पर विरोधी 2 गटात विभागलं गेलं. एका बाजूला भांडवलवादी गट, की ज्याचं नेतृत्व अमेरिका करत होता. दुसऱ्या बाजूला समाजवादी राष्ट्रांचा गट, की ज्याचं नेतृत्व आत्ताचा रशिया म्हणजे पूर्वीचा सोव्हिएत युनियन करत होता. दोन्ही गटांनी एकमेकांना प्रतिशय दिला आणि लष्करी गट, करार बनवले आणि अनेक राष्ट्रांना आपल्या मैत्रीच्या जाळ्यात ओढून घेतलं. त्यावेळेला भारताने ना या गटात ना त्या गटात कोणत्याही गटात सहभागी न होता आशियातले उरलेले आणि आफ्रिकेतले उरलेल्या राष्ट्रांचं सहकार्य मिळवण्याचा प्रयत्न केला आणि एक वेगळा मध्यम मार्ग स्वीकारला जो अलिप्ततावादाचा होता. शांतता आणि स्वातंत्र्य ही अलिप्ततावादाची 2 मूलभूत तत्वे होती, की जगात शांतता आणि देशाचं स्वातंत्र्य अबाधित ठेवणं. शीतयुद्धाच्या काळात त्या ठिकाणी प्रयत्न भारताचा हाच राहिला होता, की सगळ्यांना एकत्र आणणं.
परंतु काही आशियातले आणि काही आफ्रिकेतले सुद्धा आफ्रो आशियाई देश या दोन्ही महासत्तांच्या लष्करी गटात सदस्य झाले, सहभागी झाले. त्यामुळे अलिप्ततावादाच्या प्रक्रियेला बऱ्यापैकी खीळ बसला होता. याचा अर्थ असा, अमेरिकेने जेव्हा नाटो करार केला, त्यामध्ये बरेच राष्ट्र तिकडे गेले. सोव्हिएत युनियनने वॉर्सा करार केला, तिकडे काही राष्ट्र गेले आणि म्हणून अलिप्ततावादाची प्रक्रिया जरा थांबली होती. पण नंतर मात्र जे उरलेले देश होते, की जे दोन्ही गटात गेलेले नव्हते, त्यांना एकत्र घेऊन पंडित नेहरू यांनी अलिप्ततावादाची चळवळ पुढे नेली, ज्याचा अभ्यास आपण प्रकरण 1 मध्ये पण केलेला आहे. आणि त्याद्वारे बऱ्यापैकी कार्य सुद्धा केलेलं आहे आणि शांततेचा मार्ग स्वीकारलेला आहे. 1974 मध्ये भारताने आणखीन एक चांगलं काम केलं, की पोखरण इथे पहिली अणुचाचणी केली आणि आपली अण्वस्त्र सज्जता, क्षमता सिद्ध केली आणि त्यातूनच भारत दक्षिण आशियामध्ये एक प्रबळ सत्ता म्हणून उदयास आला आणि त्याचा त्या ठिकाणी एक वचक शेजारच्या राष्ट्रात सुद्धा निर्माण झाला होता. दक्षिण आशियाई राष्ट्रामध्ये सहकार्य वाढीस लागावे म्हणून भारताने सार्क या संघटनेचा सुरुवात करून त्या संघटनेचा तो एक सदस्य झाला आणि ती एक महत्वाची बाजू होती, की दक्षिण आशियामध्ये अधिकाधिक व्यापार वाढीस लागणे. भारताने शेजारी असणाऱ्या चीन आणि अमेरिका यांच्याबरोबर सुद्धा संबंध सुधारण्याचे प्रयत्न केले. कारण चीनबरोबर असणारे संबंध सुधारण्यासाठी भारताने मध्यंतरी संवाद सुरू केला होता आणि अमेरिका ही अणुचाचणी केल्यानंतर त्यांचे आणि आमचे संबंध जे बिघडलेले होते, तर त्यांच्यामध्ये सुद्धा देवाण त्यावेळेस सुरुवात केलेली होती. भारत-पाकिस्तान युद्धे सुरुवातीच्या टप्प्यात म्हणजे सुरुवातीचं परराष्ट्रीय धोरण जेव्हा आखलं, त्यामध्ये काही युद्ध पण झालेली, नंतरच्या काळात सुद्धा झाली. 1947-48 म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळालं, त्याच वर्षी भारत आणि पाकिस्तान यांचं पहिलं युद्ध झालं आणि पुढे 1965 मध्ये काश्मीर प्रश्नावरून दुसरं युद्ध झालं. खरं तर 47-48चं युद्ध असेल, 65चे दोन्ही युद्ध काश्मीर प्रश्नावरून झाले होते भारत आणि पाकिस्तानचे. त्यानंतर 1971 साली युद्ध झालं, की त्यामध्ये पूर्व पाकिस्तान वेगळा झाला आणि त्यातून स्वतंत्र अशा बांगलादेशाची निर्मिती झाली होती. पुढे 1991 मध्ये कारगिलच्या प्रश्नावरून कारगिलच्या भागात पाकिस्तानी घुसखोरी केली आणि तिथे चौथं युद्ध घडून आलं. पण सांगायला अभिमान वाटतो, की चारही युद्ध पाकिस्तान सोबत झाले आणि या चारही युद्धात भारताने पाकिस्तानचा पराभव केलेला आहे. परराष्ट्र धोरणाचा दुसरा टप्पा जो 1991 नंतरचा तो आजपर्यंतचा आहे. 1991 नंतर भारताचे परराष्ट्र धोरण अधिक गतिमान झालं. कारण तुम्हाला माहिती आहे त्यानंतर आर्थिक उदारीकरण आलं होतं आणि आर्थिक उदारीकरणावर आल्यानंतर फक्त एखाद्या देशाबरोबर राजकीय किंवा लष्करी संबंध न ठेवता किंवा एवढेच 2 विषय विचारात न घेता अर्थकारण, व्यापार, शिक्षण, तंत्रज्ञान अशाही गोष्टींचा परराष्ट्र धोरण ठरवताना सहभाग होता आणि त्याही गोष्टी विचारात घ्याव्या लागणार होत्या. कारण अर्थकारण जास्तच आलं होतं. कारण त्यावेळेस जागतिकीकरण घडत होतं. 1991 नंतर भारताने मुक्त आर्थिक व्यवस्था स्वीकारली. त्यामुळे आर्थिक व्यवस्थेवरील सरकारचं नियंत्रण कमी झालं. सरकारच्या ताब्यात असणारे बरेच मोठे-मोठे उद्योग हे खाजगी क्षेत्राकडे वळले आणि त्यासाठी इतर देशाबरोबर सुद्धा आपले व्यापारी संबंध अधिक वृद्धिंगत झाले. विशेषतः शेजारी देशांशी भारताचा व्यापार अधिक प्रमाणामध्ये वाढलेला होता. जागतिक व्यापारात भारताचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढला. कारण जागतिकीकरण म्हणजे देशाच्या भौगोलिक सीमा नष्ट होऊन आयात-निर्यात अधिक गतिमान झालेली होती. देशाच्या आर्थिक विकासाचा दर वाढवण्याचा प्रयत्न सुद्धा आपण परराष्ट्र धोरणाच्या माध्यमातून त्यावेळेस केलेला दिसतोय. आंतरराष्ट्रीय संघटनात भारताचा सहभाग हा एक मुद्दा महत्वाचा. कारण 1990 नंतर आपण आग्नेय आशियाशी देश आहे. उदाहरणार्थ सिंगापूर, थायलंड, व्हिएतनाम यांच्याशी आपले आर्थिक संबंध अधिकाधिक दृढ केले, घट्ट केले. त्यांच्याशी सुद्धा मैत्री प्रस्थापित केली. पुढे इस्रायल, जपान, चीन, युरोपीय संघ यांच्याशी सुद्धा भारताची देवाणघेवाण वाढवली. पुढे एक G20, ब्रिक्स यासारख्या ज्या काही आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना आहे, त्यांचा भारत एक सदस्य देश बनला, की जे ब्रिक्स म्हणजे ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका हे जे देश त्यामध्ये आहे आणि तिथूनही आपला अधिकाधिक सहभाग त्यांच्यात वाढला आणि व्यापार गतिमान होण्यास एक प्रकारे इथून पुढे मदत झाली होती. अमेरिकेबरोबर सुद्धा आपण आपले संबंध दृढ वाढले. अमेरिकेला विश्वास पटवून दिला, की आम्ही जरी अण्वस्त्र सज्ज असलो तरी एक जबाबदार देश आहे. विशेष करून भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये भारताचे आण्विक धोरण ही सुद्धा एक महत्वाची बाब आहे, महत्वाचा मुद्दा आहे. स्वातंत्र्यानंतर लगेच भारताने अणुऊर्जा कार्यक्रम हाती घेतला आणि त्यासाठी अणुऊर्जा विभाग आणि अणुऊर्जा आयोग स्थापन केला होता.
कारण अणु ऊर्जा याचं काय महत्व आहे आणि अणूमध्ये असणारी जी ऊर्जा आहे ती किती मोठ्या प्रमाणात आहे, त्यातून काय फायदा होऊ शकतो, हे प्रारंभीच काही शास्त्रज्ञांनी लक्षात आणून दिलेलं होतं. आणि म्हणूनच भारताने अणुऊर्जा आयोग स्थापन करून त्याचे पहिले संचालक, पहिले अध्यक्ष डॉक्टर होमी भाभा यांना बनवलं. ते पहिले आयोगाचे अध्यक्ष होते. त्या आयोगाचं उद्दिष्ट होतं, की भारतामध्ये जी ऊर्जेची कमतरता आहे, त्यामधून ऊर्जेची अधिकाधिक निर्मिती करणे आणि त्यासोबतच लष्करी क्षमता देखील वाढवणे, ही सुद्धा उद्दिष्ट त्यामागे प्रामुख्याने होती. 1974 मध्ये पोखरण येथे भारताने पहिली अणुचाचणी केली आणि भारत एक अण्वस्त्र सज्ज झाला. कारण शेजारी असणारे आमचे 2 देश, पाकिस्तान आणि चीन, तर त्यांचा उपद्रव लक्षात घेता आपल्याला हे पाऊल उचलणं योग्य होतं आणि म्हणून पहिली अणुचाचणी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वात करण्यात आली. त्यानंतर पुढे 1998 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली दुसरी अणुचाचणी तिथेच म्हणजे पोखरण येथे करण्यात आली आणि भारताने त्यावेळेस अनेक अण्वस्त्र निर्माण केले. तात्पर्य असं आहे की भारताकडे आज अण्वस्त्रे वाहून नेणारे अनेक क्षेपणास्त्र आहे. त्यासाठी आमचं वायुदल आणि नौदल सक्षम आहे, सज्ज आहे. परंतु जरी ही सर्व अण्वस्त्र असले तरी भारत एक जबाबदार देश आहे. अण्वस्त्र बंदी करार. अण्वस्त्रांचा प्रसार रोखण्यासाठी 2 जागतिक करार करण्यात आलेले आहेत. जगातील विकसित देशांनी पहिला करार आणला अण्वस्त्र प्रसार बंदी करार म्हणजे एनपीटी आणि सर्वंकष अणुचाचणी बंदी करार म्हणजे सीटीबीटी. हे दोन्ही जे करार होते त्यातल्या ज्या अटी होत्या, जे नियम होते, फक्त त्या बड्या म्हणजे विकसित राष्ट्रांच्या फायद्याचे होते आणि विकसनशील देशावर जाचक निर्बंध लादणारे होते. याचा अर्थ जे दुसऱ्या महायुद्धात जिंकलेले देश आहे, मित्र गट आहे, त्यांनी सांगितलं की आम्ही आमच्याकडे अण्वस्त्र ठेवणार, पण जे विकसनशील देश आहे, ज्यांनी नव्याने अण्वस्त्र तयार केले, त्यांनी त्यांचे अण्वस्त्र नष्ट करायचे. म्हणजे हे काय? जर भारताचं मत असं होतं, की अण्वस्त्र नष्ट करायचे असतील, तर जगातील सर्वच देशांनी नष्ट केले गेले पाहिजे. परंतु यावर जे बडे राष्ट्र आहे, जी मोठी राष्ट्र आहे, विकसित देश आहे, त्यांनी नकार दिला आणि म्हणून भारताने अद्यापही या सर्वंकष अणुचाचणी बंदी करारावर स्वाक्षरी केलेली नाहीये, सही केलेली नाहीये आणि हा करार भारत पाळत नाहीये. भारत अण्वस्त्रधारी देश जरी असला, तरी निःशस्त्रीकरणाच्या प्रयत्नांना तो नेहमीच पाठिंबा देत आहे. कारण भारताची भूमिकाच जगात शांतता प्रस्थापित करण्याची आहे. जागतिक शांतता आणि सुरक्षितता निर्माण व्हावी आणि म्हणून एक जबाबदार देश म्हणून भारताची पहिल्यापासून भूमिका आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे प्रकरण येथे पूर्ण झाले. अपेक्षा करतो आपणास ते समजले असेलच. पुन्हा विनंती, असेच पुढील शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. धन्यवाद.